श्रीकृष्ण भक्त विदुर एक थोर महात्मा. धृतराष्ट्राने पांडवांना लाक्षागृहात जाळण्याचा प्रयत्न केला तेव्हा विदुरांनी धृतराष्ट्राला अनेक वेळा उपदेश केला होता, पण धृतराष्ट्रावर त्याचा काहीच परिणाम झाला नाही. तेव्हा विदुराने विचार केला की धृतराष्ट्राच्या कुसंगतीमुळे माझी बुद्धीही भ्रष्ट होईल. त्यापेक्षा आपण धृतराष्ट्राने कपटाने मिळवलेले हे राज्य सोडून वनात जावे. विदुर हे पहिल्यापासूनच तपस्वी जीवन जगत होते. आता ते पत्नी सुलभासह वनात जाऊन राहू लागले. त्यांनी नदीकिनारी एक झोपडी बांधून तपश्चर्या सुरू केली. ते रोज 3 तास प्रभूंची सेवा करत असत. 3 तास प्रभूंचे ध्यान करीत. याप्रमाणे त्यांनी 12 वर्षे प्रभूंची आराधना केली. याप्रमाणे सत्कर्मात ते मग्न होत. भगवंताची सेवा झाल्यावर ते केवळ कण्या खाऊन आपली भूक भागवत असत. भोजन करणे हे पाप नाही, पण त्यात तन्मय होऊन भगवंताला विसरणे हे पाप आहे. एकदा विदुर गंगा स्नानासाठी गेले असता त्यांना समजले की द्वारकानाथ युद्धाबद्दलची बोलणी करण्यासाठी हस्तिनापुरास येणार असल्याने त्यांच्या स्वागताची जोरदार तयारी सुरू होती. त्यांच्यासाठी भोजनाची तयारी सुरू होती, परंतु धृतराष्ट्र ती कुभावनेने तयारी करीत होता. अशा तऱ्हेच्या स्वागतावर भगवंत कसे प्रसन्न होणार? भगवंत तर नेहमी सद्भावनेने सेवा करणाऱ्यावर प्रसन्न होतो. विदुरांना ही माहिती कळताच ते अतिशय आनंदी आणि उत्तेजित होऊन घरी येतात. त्यांना आनंदी पाहून विदुर पत्नी आनंदाचे कारण विचारते. तेव्हा विदुर तिला सांगतात, द्वारकानाथ येणार आहेत. त्यांच्या स्वागतासाठी मोठी रथयात्रा निघणार आहे. माझे 12 वर्षाचे तप कामाला आले आहे. 12 वर्षे एका जागी बसून तप ध्यान करतो, त्याला प्रभू दर्शन देतो, ही गोष्ट खरी आहे. सुलभा अतिशय आनंदाने विदुराला म्हणते, मलाही तसेच वाटते आहे. विदुर सुलभेला म्हणतात, मी कृष्णाला वंदन करतो. तो मला काका म्हणून हाक मारेल. जीव जेव्हा दीन होऊन ईश्वराला शरण जातो तेव्हा ईश्वर त्याला खूप मान देतो. सुलभा म्हणते, माझी आता एकच इच्छा आहे. माझ्या भगवंताने माझ्याकडे यावे, त्याने माझ्याकडे जेवावे, म्हणजे मला त्याला जवळून न्याहाळता येईल. तुम्ही त्यांना बोलावून का आणत नाही? विदुरालाही तेच वाटत असते, पण ते सुलभेला म्हणतात, अशा या लहान झोपडीत त्याला कुठे बसवायचे? आपल्या घरी परमात्मा येणार असेल तर मला आनंदच होईल, पण आपल्या घरी येण्याचे त्याला श्रम होतील. तेथे त्याला पंचपक्वानांचे जेवण मिळेल. आपल्याकडे तर कण्यांशिवाय काही नाही. माझ्या आनंदासाठी माझ्या प्रभूला परिश्रम देणे योग्य नाही. सुलभेला वाटते, माझ्या घरी काही नसले तरी माझ्या हृदयात प्रभूंबद्दल आहे. माझे प्रेमच मी प्रभूला अर्पण करीन. आपण ज्या कण्या खातो त्याच आपण प्रभूला देऊ. ती म्हणते, आपण गरीब आहोत, हा काही गुन्हा नाही. प्रभू तर प्रेमाचा भुकेला आहे. तो आपल्या भक्तावर प्रेम करतो. त्यावर विदुर सुलभेला म्हणतात, तू म्हणतेस ते खरे आहे, पण माझ्या भगवंताला परिश्रम होतील, म्हणून मी काही त्याला बोलवणार नाही. वैष्णव आशेवर जगत असतात. प्रभू आज आले नाही तर आणखी 5 वर्षांनी येतील. माझ्या अंतकाळी प्रभू निश्चित येतील, असेच विदुराला वाटते. सुलभा विचार करते, माझे पती संकोचाने प्रभूला आमंत्रण देत नाहीत, पण मी मनाने आमंत्रण देते. दुसऱ्या दिवशी ती बालकृष्णाची सेवा करताना प्रार्थना करते, माझे प्रभू रथात विराजमान होऊन चालले आहेत. ब्राह्मण त्यांची स्तुती करीत आहेत. स्तुती करून दयेने द्रवित होणारे दया सिंधू, समसौत जगाचे बंधू, समुद्र तटवासी जगन्नाथ स्वामी सदा माझ्या नेत्रासमोर राहोत. जोपर्यंत जीव शुद्ध होत नाही तोपर्यंत द्वारकानाथ नजर देत नाहीत, आणि 4 डोळे जेव्हा एक होतात तेव्हाच दर्शनाचा आनंद मिळतो. दुसऱ्या दिवशी त्यांच्या झोपडीवरून द्वारकानाथाची स्वागताची यात्रा जात असते. रथारूढ द्वारकानाथाचे दर्शन घेण्यासाठी विदुर व त्यांची पत्नी सुलभा रस्त्याच्या कडेला उभे असतात. लोकांच्या गर्दीतून द्वारकानाथाचा रथ हळूहळू जात असताना, श्रीकृष्ण आजूबाजूला पाहत असताना देवांची दृष्टी विदुर व सुलभेवर पडते. श्रीकृष्णाचे हस्तिनापुरात मोठे स्वागत होते. त्यानंतर भगवंत साऱ्या सभागृहाला
मी येथे पांडवांचा दूत म्हणून येण्याचे कारण सांगतात. तेव्हा बोलणे संपल्यावर दुर्योधन त्यांचा अपमान करतो. त्यामुळे कृष्णाची शिष्टाई सफल न झाल्याने न जेवता तेथून निघताना भगवंत द्रोणाचार्यांना सांगतात, गंगा किनारी माझा एक भक्त वाट पाहत आहे. भगवान श्रीकृष्ण हस्तिनापुरातून निघून थेट विदुराच्या झोपडीत येतात. त्यामुळे विदुर आणि त्यांची पत्नी श्रीकृष्णाच्या भजन कीर्तनात दंग झालेले होते. तेव्हा देव विदुराला हाक मारतो, काका मी आलो आहे. ही हाक ऐकताच उभयता इतके आनंदित झाले की आत बोलून आसन द्यायचे ते विसरून गेले. तेव्हा भगवंताने स्वतःच दर्भाचे आसन घालून घेतले व विदुरालाही खाली बसवले. श्रीकृष्ण विदुराला म्हणतात, काका मला भूक लागली आहे, काही खायला द्या. भक्तीमध्ये एवढी शक्ती असते की ती निष्काम भगवंतालाही सकाम करते. तसे पाहिले तर भगवंताला कधी भूक लागत नाही, पण श्रीकृष्ण भूक लागली आहे असे सांगून खाण्याची इच्छा प्रकट करतात. विदुर पती पत्नी विचारात पडतात. अनेक वर्षांपासून आपण ज्याची व्याकुळतेने वाट पाहत होतो त्याचे स्वागत करता आले नाही. श्रीकृष्णाला तर भूक लागली आहे, पण आपल्या घरी तर कण्या आहेत, त्या कशा द्यायच्या? असा विचार सुलभा करीत होती तो श्रीकृष्णाने चुलीवरील कण्या घेतल्या व अगदी मन लावून मोठ्या आनंदाने खाऊन तो तृप्त झाला. तर मंडळी, या कथेवरून आपल्याला हाच बोध घ्यायचा आहे की भगवान श्रीकृष्ण हे फक्त आणि फक्त भक्तीचे भुकेले आहेत. ते आपल्या भक्तांच्या मनातल्या इच्छा कायम पूर्ण करत असतात. हे कायम लक्षात ठेवा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.